सुट्टीचा आनंद घेण्यासाठी खेड येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या तिघा सख्ख्या भावांवर काळाने घाला घातलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आकाश कांबळे, नरेश कांबळे आणि कैलास कांबळे या तिघा भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मूळचे सांगली जिल्ह्यातील आणि मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास असलेले हे तिघे भाऊ उन्हाळी सुट्टीसाठी खेड येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते। बुधवारी दुपारच्या सुमारास ते आणखी एका नातेवाईकासोबत जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले। मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले। मदतीसाठी आरडाओरड होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। अथक प्रयत्नानंतर एका युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। मात्र आकाश, नरेश आणि कैलास या तिघा भावांना वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आणि अखेर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। एकाच कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या भावंडाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने खेड शहरासह संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। तिघांचाही मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।